श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना। नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीचा महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्या देवीची ओटी भरायची। तर तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी ओटी भरावी, परंतु आता अष्टमी आणि नवमी आलेली आहे। तर अष्टमी ही 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता, किंवा तुम्ही नवमीलाही जर शक्य, अष्टमीला शक्य जर नाही झालं तर तुम्ही नवमीच्या दिवशीही ओटी भरू शकता। परंतु अष्टमीला मंगळवारही आलेला आहे, नवरात्रीही सुरुवात आहे आणि अष्टमी आलेली आहे। तर या दिवशी तुम्ही जर कोणत्याही मंदिरात किंवा आपल्या घरात जी कुलदेवी आपण घटावरती बसवली तर त्या देवीलाही तुम्ही ओटीचं सामान आणि जो कुळाचार आहे तो आपण करू शकता। तर ओटी भरताना साधारण आपल्याला त्यामध्ये अलंकार कोणते असावे, किती असावे आणि कसे ठेवावे, तर हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात पहिले आपल्याला एक खण साडी, जी की साधारण हिरव्या कलरचीच असावी, तर एक साडी असावी, त्यावरती हळद कुंकू असावं, गुलाल, शेंदूर, मणी, मंगळसूत्र, एक वेणी किंवा मग एखादा हार, करंडा, फणी, बांगड्या, जोडवे, विरोधे, खेळणा, पाळणा आणि 5 प्रकारचे पंचखाद्य म्हणजे वेगवेगळे कोणतेही खाद्य, जसे की खीर, पोळी, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण खाद्य ठेवू शकता, मिठाई यासारखे पदार्थ। अजून एक त्यावरती नारळ ठेवावं आणि पुरणपोळीचा जो काही नैवेद्य असतो आपला, तर तो नैवेद्य जरूर असावा आणि साधारण 5 प्रकारची फळे असावी। तर सर्वात महत्त्वाचे, आपण जी काही देवीची ओटी भरतो तर सर्वात पहिला आपण देवीला हळदी कुंकू अर्पण करावं। त्यानंतर मग आपण जे काही ओटीचं सामान एका ताटामध्ये घ्यावं आणि त्याच्यावरती ती साडी ठेवून सर्व काही साहित्य त्याच्यावरती ठेवून ते नारळ, शेंडीचा भाग हा देवीकडे ठेवून आपण तो देवीला अर्पण करावा। आणि त्यानंतर ज्यांनी कोणी दुर्गा सप्तशती पाठाचं पठण केलं असेल तर त्याची सांगता तर तुम्ही ज्या दिवशी करणार असाल त्या दिवशी तुम्ही करू शकता, परंतु आपण जे काही ओटीचं सामान देवीला अर्पण करतो त्या दिवशी नक्की पुरणाच्या दिव्याची आरती करा। तर साधारण एका ताटामध्ये पुरण घेऊन ते थापून घ्यायचं प्लेटमध्ये व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये साधारण आपल्याला 21 तुपाच्या फुलवाती लावायच्या आहे। तेल घ्यायचं नाही, ते आपल्याला तुपच घ्यायचं आहे, गाईचं। आणि ते तुपाच्या फुलवाती आपल्याला त्या प्रज्वलित करून त्या फुलवातींनी आपल्याला त्या पूर्णाच्या नैवेद्याने आपल्याला आरती करायची आहे। तर ही वर्षातून एकदाच सेवा केली जाते। तर तुम्ही पठण करत असाल तरीही करा, आणि तुम्ही जर नसन करत तरीही आपण कुठेही कुलदेवीच्या ठिकाणी जर गेलो तर पूर्णाच्या नैवेद्याचा सहित आपण फुलवातींची ही आरती ही करत असतो। तर आपल्या घरात देवी बसलेली आहे, तर आपल्या घरात देवी आपल्या समोर असताना आपण ही सेवा सहज, घरात सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात आणि आपण त्या इझिली करू शकतो। तर पूर्णाच्या दिव्यांचे, फुलवातींची आपण जरूर आरती करावी आणि दर्शन घ्यावं। तर ही अष्टमीची सेवा आहे। जर कुणाला शक्य नसेल तर त्यांनी नवमीच्या दिवशीही, जो की अष्टमीचा उपवास हा 30 तारखेला आहे आणि उठता बसताचा उपवास हा नवमीच्या दिवशी आहे, तर दुपारी साधारण 12च्या नंतर आपण उठता बसताचा उपवास हा सोडू शकतो आणि नवमीलाच आपल्याला घटही हलवायचे आहे। तर याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे। तर अष्टमीच्या दिवशी अजून एक सेवा महत्त्वाची, ती म्हणजे जे की आपण अष्टमीला कडाकण्या अर्पण करतो, तर काही ठिकाणी पुऱ्या अर्पण करता किंवा सांजोऱ्या किंवा मग तुम्ही करंज्या, असे वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ हे अर्पण केले जातात। तर या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी नक्की अर्पण करा। आणि सगळ्यात विशेष महत्त्वाची सेवा म्हणजे मंगळवार आलेला आहे, अष्टमी आहे आणि नवरात्रीही चालू आहे। तर अष्टमीच्या दिवशी जी की देवीला अतिप्रिय असलेली सेवा ती म्हणजे कुंकुमार्चन। तर कुंकुमार्चन कसं करावं, कधी करावं, तर ती सेवा ही मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल, तर तो व्हिडिओही नक्की बघा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.